हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, अमोल वय 32 वर्ष आणि त्याची बायको स्नेहा वय 29 वर्ष पुण्यात राहत होते. त्यांचे लग्नाला 5 वर्ष झाली होती. दोघांचं नातं प्रेमळ होतं, पण आयुष्यात थोडी नवीन उत्सुकता हवी होती. दोघांनाही कधी वाटायचं. एका शनिवारच्या रात्री अमोलचा जिवलग मित्र रोहित वय 33 वर्ष आणि त्याची बायको प्रिया वय 28 वर्ष त्यांच्या घरी डिनरसाठी आले. चारही जण खूप दिवसांनी भेटत होते. टेबलावर जेवण, हसणे, खेळणे आणि थोडी वाईन चालू होती. वातावरण खूप हलकं आणि मोकळं झालं होतं. प्रिया हसत म्हणाले, आपण सगळे कॉलेजपासून मित्र आहोत, पण अजूनही एकमेकांबद्दल किती कमी माहिती आहे ना. नेहा हलकेच हसली. काही गोष्टी जाणून घ्यायला थोडी धाडस लागते. त्या रात्री चारही जण बाल्कनीत बसले होते. थंड वारा आणि शहराच्या लाईटीमुळे वातावरण रोमॅन्टिक झालं होतं. रोहित मजेत म्हणाला, आज एक गेम खेळूया का? ट्रूथ अँड डेअर. सगळ्यांनी होकार दिला. गेम सुरू झाला. सुरुवातीला साधे प्रश्न होते, पण हळूहळू प्रश्न थोडे धाडसी होत गेले. एका राऊंडमध्ये प्रिया हसत म्हणाले, डेअर आहे जोडी बदलून 1 मिनिटासाठी पार्टनरला फक्त चुंबन द्यायचं. क्षणभर सगळे शांत झाले. अमोल आणि स्नेहा एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या नजरेत थोडी लाज, थोडी उत्सुकता होती. स्नेहाने हलकेच अमोलचा हात धरला आणि कुजबुजली, फक्त गेम आहे, पाहूया काय होतं. त्या क्षणी वातावरणात एक वेगळीच रोमांचकता निर्माण झाली. रोहित आणि स्नेहा एकमेकांसमोर उभे राहिले. दुसरीकडे अमोल आणि प्रिया हसत हसत, थोडी लाज आणि थोडं धाडस घेऊन त्या रात्रीचा तो पहिला चुंबनाचा क्षण चारही जणांसाठी अनपेक्षितपणे रोमॅन्टिक ठरला. पण त्या छोट्या क्षणाने त्यांच्या मनात नवे प्रश्न आणि भावना जागे केल्या. आता पुढे काय होणार? त्या रात्रीचा खेळ फक्त मजेत संपेल की त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं वळण आणेल? त्या छोट्या चुंबनाच्या क्षणानंतर बाल्कनीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. चारही जण एकमेकांकडे पाहत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकी लाज आणि थोडं हसू होतं. स्नेहा हसत म्हणाले, अरे गेम आहे ना, इतके गंभीर का झालात? रोहित हलकेच हसला, गेम आहे, पण थोडा वेगळा गेम आहे. अमोल प्रियाकडे पाहत म्हणाला, तुम्ही दोघे खूप धाडसी आहात. प्रिया थोडी खट्याळपणे म्हणाली, धाडस नसतं तर आयुष्य खूप कंटाळवाणं होतं. थोड्या वेळाने सगळे पुन्हा हॉलमध्ये आले. हलकं संगीत चालू होतं. वातावरण अजूनही थोडं रोमॅन्टिक झालं होतं. गेमचा पुढचा राऊंड सुरू झाला. यावेळी बाटली थांबली ती स्नेहाकडे. रोहितने हसत विचारलं, ट्रूथ की डेअर? स्नेहा थोडा विचार करून म्हणाली, डेअर. प्रिया हसत म्हणाले, ठीक आहे, मग आजच्या रात्री प्रत्येकाने दुसऱ्या जोडीसोबत थोडा वेळ गप्पा मारायच्या, फक्त बोलायचं आणि एकमेकांना जवळून ओळखायचं. सगळ्यांनी होकार दिला. रोहित आणि स्नेहा बाल्कनीत गेले. अमोल आणि प्रिया सोफ्यावर बसले. बाल्कनीत थंड वारा वाहत होता. रोहित म्हणाला, स्नेहा, तू खूप शांत दिसतेस, पण आज तू खूप वेगळी वाटते आहेस. स्नेहा हलकंसं हसली. कधी माणसाला स्वतःचा वेगळा भागही अनुभवायला हवा. दोघं गप्पा मारत होते. कधी नजरा भिडायच्या आणि पुन्हा दोघे हसायचे. हॉलमध्ये अमोल आणि प्रिया देखील गप्पा मारत होते. प्रिया म्हणाली, तुमचं आणि स्नेहाचं नातं खूप गोड आहे. अमोल म्हणाला, हो, पण कधी आयुष्यात थोडं साहसी असायला हवं. प्रिया त्यांच्याकडे पाहून हसली. त्या रात्री चारही जणांमध्ये एक वेगळीच जवळीक निर्माण झाली होती. सगळं अजूनही मर्यादित आणि मजेत चालू होतं, पण त्या खेळामुळे त्यांच्या मनात एक नवं कुतूहल जागं झालं होतं. रात्र अजून बाकी होती आणि त्या रात्रीचे काही क्षण त्यांच्या आयुष्यात कायम लक्षात राहणारे होते. रात्र आता थोडी उशिराची झाली होती. बाहेर शहर शांत होत होतं, पण त्यांच्या मनात मात्र अजूनही त्या रात्रीचा उत्साह आणि कुतूहल चालू होतं. बाल्कनीतून परत आल्यावर सगळे पुन्हा हॉलमध्ये बसले. हलकं संगीत चालू होतं. टेबलावर अजूनही कॉफीचे कप होते. स्नेहा हसत म्हणाली, आजचा गेम खरंच वेगळा ठरला. रोहित म्हणाला, हो, पण मजा आली. खूप दिवसांनी इतकं मोकळं वाटलं. प्रिया सोफ्यावर बसून अमोलकडे पाहत म्हणाली, कधी मित्रांमध्ये अशी मोकळी मैत्री असली की नातं
अजून मजबूत होतं. अमोलने हलकंसं मान हलवली. थोड्या वेळाने प्रिया म्हणाली, चल शेवटचा राऊंड खेळूया आणि मग आजची रात्र संपवू. सगळे तयार झाले. बाटली फिरली आणि ती थांबली. अमोल आणि स्नेहाकडे रोहित हसत म्हणाला, हा शेवटचा डिअर आहे. सगळे उत्सुकतेने पाहू लागले. प्रिया म्हणाली, आजचा डिअर असा. प्रत्येकाने आपल्या जोडीदाराला सांगायचं की त्यांच्यावर का प्रेम आहे. क्षणभर सगळे शांत झाले. अमोलने स्नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, कारण तू फक्त माझी बायको नाहीस, तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस. स्नेहाच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं. ती हसली आणि मला तुझ्यावर प्रेम आहे कारण तू मला नेहमी समजून घेतेस. रोहित आणि प्रियाही एकमेकांकडे हसले. त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं की त्या रात्रीचा गेम, थोडं धाडस आणि मजा ह्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये विश्वास आणि मैत्री अजूनही वाढली होती. रात्र संपत आली. रोहित आणि प्रिया घरी निघाले. दार बंद करताना स्नेहा हसत म्हणाली, आजची रात्र खूप वेगळी होती. अमोल हसला, हो, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं नातं अजून मजबूत झालं. दोघं बाल्कनीत उभे राहून शहराच्या लाईटीकडे पाहत होते आणि त्या रात्रीचं छोटंसं गुपित फक्त त्यांच्या 4 जणांच्या मनात कायम राहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि अमोल आणि स्नेहा अजूनही कालच्या रात्रीबद्दल बोलत होते. स्नेहा कॉफी बनवत म्हणाली, कालची रात्र खरंच वेगळी होती. अजूनही विश्वास बसत नाही. अमोल हसला, हो, पण मज्जा आली ना. दोघेही हसले. तेवढ्यात अमोलचा फोन वाजला. फोन रोहितचा होता. अमोलने फोन उचलला. रोहित म्हणाला, अरे, कालची रात्र खूप मजेशीर होती. आम्ही आणि प्रिया अजूनही त्याबद्दल बोलत होतो. अमोल हसत म्हणाला, आम्ही पण. रोहित थोड्या खट्याळ आवाजात म्हणाला, पुन्हा असा गेम खेळायला हरकत नाही ना. अमोल थोडा हसला. पहिल्यांदा स्नेहाला विचारावं लागेल. फोन ठेवून अमोलने स्नेहाकडे पाहिलं. रोहित म्हणतो, पुन्हा भेटूया. स्नेहा काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं. मित्र आहोत, भेटायला काय हरकत आहे. त्या आठवड्याच्या शेवटचे 4ही जण पुन्हा भेटायचं ठरवलं. शनिवारी संध्याकाळी ते पुन्हा एका कॅफेमध्ये भेटले. सगळे पुन्हा गप्पा, हसणं आणि आठवणी काढत होते. प्रिया हसत म्हणाली, मला वाटतं आपली मैत्री आता अजूनच खास झाली आहे. स्नेहा म्हणाली, हो, कारण आपण एकमेकांशी प्रामाणिक आहोत. त्या रात्री 4ही जण शहरात फेरफटका मारायला गेले. थंड हवा, लाईट्स आणि मोकळं वातावरण, सगळं खूप सुंदर वाटत होतं. त्या छोट्या गेमने त्यांच्या मैत्रीत एक वेगळीच जवळीक आणली होती. पण त्यांच्या मनात अजूनही एक प्रश्न होता, ही मैत्री पुढे आणखी काय वळण घेणार. काही दिवस गेले. ते पुन्हा एकदा भेटले. यावेळी ते शहराबाहेर एका शांत रेस्टॉरंटवर गेले होते. संध्याकाळची वेळ होती. आकाशात सूर्य मावळत होता आणि हलकी थंड हवा वाहत होती. 4ही जण तलावाच्या काठी बसले होते. प्रिया हसत म्हणाली, आपण त्या रात्री मजेत एक गेम खेळलो, पण त्याने आपली मैत्री किती बदलली आहे ना. रोहित म्हणाला, हो, पण मला एक गोष्ट जाणवली. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. रोहित शांतपणे म्हणाला, कधी कधी नात्यांना परीक्षा द्यावी लागते. तेवढंच कळतं की ते किती मजबूत आहे. अमोलने स्नेहाचा हात हलकेच धरला. तो म्हणाला, त्या रात्रीनंतर मला अजून खात्री झाली की स्नेहा माझ्यासाठी किती खास आहे. स्नेहा हलकं हसली. तिच्या डोळ्यात आनंद दिसत होता. प्रिया म्हणाली, मला वाटतं आपण सगळ्यांनी एक गोष्ट शिकलो. काय? स्नेहाने विचारलं. प्रिया म्हणाली, मैत्री आणि प्रेम दोन्ही टिकवण्यासाठी विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. त्या रात्री 4ही जण खूप वेळ गप्पा मारत बसले. जुन्या आठवणी, हसणे आणि मजा सगळं पुन्हा अनुभवत होते. रात्री उशिरा सगळे रेस्टॉरंटच्या बाल्कनीत उभे राहिले. दूरवर शहराच्या लाईटी चमकत होत्या. अमोलने स्नेहाकडे पाहून हसत विचारलं, जर पुन्हा असा गेम खेळायला सांगितलं तर. स्नेहा हसली, गेम असो किंवा आयुष्य, मी नेहमी तुझ्याच बाजूला असेन. दोघे एकमेकांकडे पाहून हसले. त्या रात्रीचं एक छोटंसं गुपित 4 जणांच्या मनात कायमचं साठून राहिलं आणि त्यांच्या आयुष्यातील ती एक वेगळी पण आठवणीत राहणारी रात्र ठरली. तर मित्रांनो,
कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.